घराचं स्वप्न साकार करा. NA प्लॉट्स, फ्लॅट्स, बंगलोचे अनेक पर्याय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा. विल्बर्ट प्रॉपर्टीज. घर प्रत्येकाचं नातं विश्वासाचं. गणाधिपतये नमः। सजयति सिन्धुरवदनौ देवो यत्पादपङ्कजस्मरणौ वासरमणिर्वतमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानिकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। हरि जय जय राम राम कृष्ण 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 हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रद गोवर्धन धर गोपालन रद गोकुल संकट हारे जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम
नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा नाथा सतत वाहू दे जरा नाथा सतत वाहू दे जरा नाथा अनसूयेच्या सुता नाथा अनसूयेच्या सुता नाथा अनसूयेच्या सुता नाथा तुझाच रे आसरा नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा नाथा सतत वाहू दे जरा विप्रवेश धरुनी गुरु तुम्ही अत्रिक हे आला नाथा विप्रवेश धरुनी गुरु तुम्ही अत्रिक हे आला नाथा अनसूयेच्या पुण्यायेने अनसूयेच्या पुण्यायेने पाळतीचे झाला भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी जन्मही तुमचा
गुरुगृही सहस्रजन जेवले नाथा अन्न अल्पसुनी गुरुगृही सहस्रजन जेवले नाथा मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले अष्टरूपे ही दीपवारेला अष्टरूपे ही अष्टरूपे ही दीपवारेला अष्टरूपे ही दीपवारेला अष्टरूपे ही दीपवारेला दाविले शेषवरा नाथा अनसूयेच्या सुता नाथा तुझाच रे आसरा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा नाथा सतत वाहू दे जरा नाथा सतत वाहू दे सतत वाहू दे सतत वाहू दे जरा कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडंसं भजन सुरुवातीला होऊ द्या. स्वर घ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ती प्रारब्धेची होय
सुख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची पावे दुःख प्रारब्धेची पावे दुःख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान प्रारब्धेची होय सुख प्रारब्ध सोस करिसी वाया सोस करिसी वाया भजमना पंढरी राया भजमना पंढरी राया राया प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची भरे पोट प्रारब्धेची भरे पोट तुका करीना पोभाट प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची 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 होय सुख 21व्या शतकामध्ये वावरत असताना प्रारब्धाच्या गोष्टी करणं खरं तर चुकीचं आहे. विज्ञान युगामध्ये आपण आहोत. माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला, मंगळावर जमीन घेण्याच्या तयारीत आहे, आणि तरीसुद्धा प्रारब्धाच्या गोष्टी करायच्या. तुकाराम महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी लिहून ठेवलेला अभंग आहे तो आजच्या घटकेला सुद्धा, आजच्या घडीला सुद्धा तंतोतंत आपल्या जीवनाशी जुळणारा आहे. म्हणून पूर्वपद्यामध्ये आपण घेतलंय, प्रारब्धेची भरे प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, सोस करिसी वाया, भजमना पंढरीराया. यच्चयावत प्राणी मात्रामध्ये मनुष्य हा असा प्राणी आहे की तो उद्याची चिंता करतो. बाकी कोणीही उद्याची चिंता करत नाही. उद्या माझं काय होणार आहे, उद्या मला जेवण मिळणार आहे की नाही, उद्या मी सुखात राहणार आहे की नाही, माझा भविष्यकाळ हा सुखात आहे की नाही, वगैरे वगैरे.
हे सगळं फक्त मनुष्यच विचार करतो, पण बाकीचे प्राणी मात्र विचार करत नाहीत. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, परो दधाती ती कुबुद्धिरेष, अहम करोमीति वृथाभिमान, स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोक. सुख आणि दुःख यांचा कोणीही दाता नाही, बरं का. आपल्या आपल्या कर्मानुसार, आपल्या आपल्या प्रारब्धानुसार. प्रारब्ध याचा अर्थच मुळात असा आहे की प्राक आरब्ध, पूर्व संचित जे आहे, आपण ज्याला म्हणतो साठवलेलं जे संचित आहे, त्या पूर्व संचितानुसार आपल्याला आपलं कर्म प्राप्त होत असतं. आपल्याला ज्या ज्या गोष्टी प्राप्त होतात या सगळ्या पूर्व संचितानुसार प्राप्त होतात, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. आपण म्हणतो बरं बघवत नाही हो लोकांना, शेजारी फार वाईट आहेत, ते काय करतात, त्यांची नजर लागते चांगलं काय केलं की, म्हणून मग घर बांधताना सुद्धा ते उलटं बावलं लावलेलं असतं वरती एक, की कशाला, की आपल्या घराला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून. लोक शाप देतील, लोक काहीतरी म्हणतील आणि त्याच्यामुळे मला जे मिळणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल, असं आपण उगाच समजत असतो. खरं बघायला गेलं ना, हे प्रारब्ध हे माणसापुरतंच मर्यादित नाही, बरं का. हे देवांना सुद्धा कधी चुकलं नाही. देवानी सुद्धा पृथ्वी तलावर मनुष्य जन्मामध्ये, मनुष्य योनीमध्ये जन्म घेतला, आणि या मनुष्य योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर त्यांना सुद्धा प्रारब्ध भोगावं लागलं. रामायणातली कथा सगळ्यांना माहिती आहे. इथे या महोत्सवामध्ये भरत भेट झाली नाही का. या भरत भेटीमध्ये एक प्रवेश आहे. काय आहे की या भरत भेटीमध्ये भरत जेव्हा येतो, जेव्हा कैकेयी आपल्याला मिळालेल्या वरदानामुळे, म्हणजे जी 3 वरदानं होती त्याच्यामध्ये जे 2 वर होते, त्या 2 वरामधून मागून घेतलेल्या वरामधून प्रभू रामचंद्रांना 12 वर्षाच्या वनवासासाठी पाठवलं, आणि भरताला राज्य मिळावं, गादी मिळावी म्हणून तो वर मागून घेतला. आणि भरत जेव्हा आला आपल्या आजोळवरून, तेव्हा त्याला कळलं हे आईने काय काय केलेलं आहे, आणि मग ते राज्य मला नको आहे. माझा दादा जर इथे नाही, प्रभू रामचंद्र जर या गादीवर बसत नाहीत, तर मला सुद्धा ते कशाला हवं आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या शोधात कुठे गेला, जिथे वनामध्ये प्रभू रामचंद्र होते तिथे गेला, आणि तेव्हा त्यांना विनवणी करतोय, दादा तुम्ही चला. आईने तुम्हाला जरी वनात पाठवलं, आईला शिव्या शाप देऊन तो सांगतोय की ती आई काय आहे, वैरी नाही ती माझी, ती जिने तुम्हाला वनामध्ये पाठवलं तिच्या वतीने मी माफी मागतो तुमची, पण तुम्ही पुन्हा एकदा अयोध्येमध्ये चला. तेव्हा प्रभू रामचंद्र काय सांगतायत ते महत्वाचं आहे. काय सांगतायत, माय कैकेयी ना दोषी नव्हे दोषिता. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता. दोषना कुणाचा पराधीन आहे जगती.
काय सांगितलं, हे बघ भरता, याच्यामध्ये आईचा तर दोष नाही आहे की बाबांचा सुद्धा दोष नाही आहे. हे माझं पूर्वसंचित आहे, पूर्वकर्म आहे. देवांना सुद्धा प्रभू रामचंद्र हे विष्णूचा अवतार आहेत, त्यांना सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही, प्रारब्धाप्रमाणे वागावं लागलं. आणि आम्ही म्हणतोय आम्हाला सगळं सुख हवं आहे. मग ते कसं शक्य आहे? जे प्रारब्धात जे आपल्या पूर्वसंचित आहे त्या पूर्वसंचितानुसारच आपल्याला जे जे काही प्राप्त होतंय. विवाहो अर्थश्च जननम अन्नम मरणमेवच. काय सांगितलं? 6 गोष्टी सांगितल्या. विवाहो अर्थश्च जननम अन्नम मरणमेवच. कंठे बद्ध्वा दृढं सूत्रं यत्र स्तं तत्र नीयते. विवाह, ज्या मुलाचा ज्या मुलीशी विवाह व्हायचा आहे त्याच मुलीशी, किंवा ज्या मुलीचा ज्या मुलाशी विवाह व्हायचा आहे त्याच मुलीशी विवाह होणार. जुनी माणसं सांगायची नाही का, ब्रह्मदेवाने गाठी बांधून ठेवलेल्या आहेत. बऱ्याच वेळा असं होतं, मुलगी बघायला गेला आणि काहीतरी थोडंसं खटकलं, नको म्हणून सांगितली. पुन्हा 5 वर्षांनी तीच मुलगी आली, लग्न जुळलं. काही वेळा असं होतं, बऱ्याच वेळा. विवाह, ज्या मुलाचा ज्या मुलीशी, ज्या मुलीचा ज्या मुलाशी विवाह व्हायचा तिच्याशीच होणार. अर्थश्च, ज्याला जितका पैसा मिळायचा आहे. आम्ही आमच्या मुलांना सांगतो नाही का, शाळेतल्या मुलांना सुद्धा सांगतो आम्ही बऱ्याच वेळा की अरे बाबा काहीतरी शिक, उद्या 4 पैसे मिळवायला तुला अक्कल पाहिजे. परवा माझा विद्यार्थी मला मिळाला. मी 25 वर्षापूर्वी माझ्याकडे एक स्कूटर घेतलेली आहे, ती घेऊन मी चाललो होतो. आणि तो असा येऊन माझ्या बाजूला त्याने कुठली ती आत्ता नवीन गाडी आली आहे ना 1.5 कोटीची, ती आणून असा ब्रेक मारला. काळ्या रंगाची काच होती, ती अशी खाली केली आणि विचारलं, सर कुठे निघालात? मी बघितलं, कोण रे? गॉगल लावला होता. गॉगल काढला त्याने. मग ओळखलं, हां तू अमका अमका का रे? हो म्हणाले. ओळखलं नाही सर तुम्ही? 9वीत असताना तुम्ही सांगायचं शिक शिक म्हणून मागे लागलात, फार त्रास द्यायचा तुम्ही म्हणून 9वीतून शाळा सोडली. मग आता काय करतो? मग कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणा. बसा म्हणाले गाडीत. नाही रे मी जातो. नाही मला परत यायचं नाही, मी सोडतो ना तुम्हाला. त्याच्या गाडीत बसलो, तो अर्धा आतमध्ये गेलो सीटमध्ये. कुशन्स वगैरे अशी बसवलेली होती. शिकला काय? 9वी नापास. शिकण्याचा आणि पैसा मिळवायचा काहीही संबंध नाही. विवाहो अर्थश्च, ज्याला जितका पैसा मिळायचा आहे तितका मिळणारच. विवाहो अर्थश्च जननम, ज्याचा जन्म जिथे व्हायचा आहे तिथे आणि तिथेच होणार. बऱ्याच वेळा असं होतं की जन्म कुठे व्हावा? अलीकडे फार पूर्वी प्राचीन काळी घरामध्ये प्रसूती व्हायची. आता प्रसूती घरामध्ये होत नाही. प्रसूती कुठे होते? प्रसूती सुतिकागृहात होते. म्हणजे त्याला सुतिकागृह का म्हणतात हे अजूनही मला कळले नाही. खरं ते प्रसूतिकागृह असं आहे, पण ते सुतिकागृह म्हणतात त्याला. हॉस्पिटलमध्ये, इस्पितळामध्ये प्रसूती होते. डॉक्टर तारीख देतात, त्या तारखेला तुम्ही तिला घेऊन या म्हणून सांगतात आईला. मग आईला हे घेऊन जातात नातेवाईक. डॉक्टर म्हणतात आज काही शक्यता दिसत नाही आहे, तुम्ही घरी चला. मग ते येताना आणि येताना रिक्षात जन्म होतो, किंवा जाताना घराकडे आल्यानंतर अर्ध्या वाटेतच जन्म होतो. केव्हा कोकण रेल्वेमध्ये सुद्धा जन्म होतो. परवा कुठल्या तरी कोकण कन्यामध्ये जन्म झाल्यामुळे त्या मुलीचं नाव कोकण कन्या ठेवलं. हो, मुलगी जन्माला आली, कोकण कन्या नाव ठेवलं. विवाहो अर्थश्च जननम अन्नम, ज्याला जे अन्न मिळायचं आहे ते त्यावेळी त्याला मिळे. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. असं एकदा कीर्तनामध्ये एक बुवा सांगत होते, दाने दाने पर लिखा है. कशाला चिंता करताय? तो अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा,
आई नव्हती ना त्याला. मग द्रोणाचार्याने त्याचा सांभाळ केला. मग त्याला आपण कथा ऐकतो की त्याला ते पीठ पाण्यामध्ये घालून दूध म्हणून ते द्यायचे आणि ते दूध पिऊन तो जायचा. मुलांमध्ये जाऊन मुलं सांगायची ना, मी आज दूध पिऊन आलो म्हटल्यानंतर त्याला पण वाटायचं घरी येऊन दूध मागायचा. मग हे दूध द्यायचे त्याच्यामध्ये, ते दूध पांढरं म्हटल्यानंतर त्याला बरं वाटायचं. मग ते घेतल्यानंतर एकदा हा थोडासा मोठा झाला, 10-12 वर्षाचा मुलगा झाला आणि शहराच्या ठिकाणी गेला आणि त्याने एक चित्र बघितलं की एक माता, एक आई आपल्या मुलाला पदराखाली लपवतीये. ह्याला आश्चर्य वाटलं, अरे मुलाला लपवायचं काय, ते काय लपवण्याची गोष्ट आहे. तो मुलगा किंवा ते बाळ आपल्या पदराखाली लपवून ती बसली आहे. हा तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि विचारलं, माते तुम्ही या मुलाला का बरं लपवताय. तेव्हा ती सांगते, त्या मुलाच्या त्या अश्वत्थाम्याच्या त्या डोळ्यामध्ये बघितलं आणि ती आई सांगते, अरे बाळा ह्याला मी लपवत नाही आहे, तर याला मी दूध पाजतीये. कारण हा जन्माला आला ना तेव्हा ह्याला दात नाही आहे. दंत नथे तब दूध दियो. जेव्हा त्याला मूल जन्माला आल्यानंतर मातेच्या शरीरामध्ये दूध निर्माण होतं आणि ते मूल हळूहळू खायला लागलं, उष्टावळ झाली त्याची, की मग काय होतं, ते दूध नाहीच होतं. आपण त्याचा विचार कधी केलेला नाही, कारण ते ॲटोमॅटिक होतं, आपोआप होतं. मग हे कोण करतं, दंत नथे तब दूध दियो, दूध दियो सो अन्न न दे. अरे ज्याने आपल्याला जन्माला आल्याबरोबर आपली व्यवस्था करून ठेवलेली आहे, कुठल्या आईने अशी नोटीस वगैरे दिली आहे का वकिलामार्फत देवाला की बाबा काय ते दुधाविधाची व्यवस्था कर, जन्माला येतोय, असं काय नाही आहे. मग केली व्यवस्था, सगळी कामं फुकट झाली की आपल्याला त्याची किंमत राहत नाही. मग दंत नथे तब दूध दियो, दूध दियो सो अन्न न दे. म्हणून हा अश्वत्थामा तिथे त्याच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला. तो म्हणतोय, का चिंता मम जीवनी यदि हरिर्विश्वंभरो गीयते, नोचे दर्भक जीवनाय जननी स्तन्यम कथम निर्ममे. अरे जन्माला आल्याबरोबर जर त्याने दुधाची व्यवस्था केली आहे तर आपण उद्याची चिंता का करायची. हे असं कीर्तन एका मंदिरामध्ये चाललं होतं आणि समोर एक नास्तिक मनुष्य बसला होता. तो म्हणाला, बुवा काहीतरी सांगतात, आम्ही झोपतोय हे बघून. रात्रीचं कीर्तन होतं आणि ते उशीर झाला होता. म्हणाले, काही सांगतात, म्हणाले जेवणाची व्यवस्था उद्या वार चांगला आहे, घराकडे चांगलं चमचमीत जेवण आहे, बघतोच म्हणाला. दुसऱ्या दिवशी एका हॉटेलात जाऊन बसला आणि म्हणाला, ते बुवा उगाच लोकांना काहीतरी सांगत असतात देवाच्या नावाखाली. म्हणे काय जेवणाची व्यवस्था देवाने केली आहे, आज माझ्या घरी दुपारचं अन्न मी मला हवं ते बनवलेलं आहे, म्हणजे बनवायला सांगितलेलं आहे. आणि हे सांगतायत म्हणे का वाटेल ते, मी समजा नाही गेलो तर मला मिळणार आहे. तो जो हॉटेलचा मालक होता ना, तो थोडा देवभक्त होता, देवभोळा होता. तो म्हणाला, हे बघा तुम्हाला काय अनुभव आहे का, बुवांना काहीतरी अनुभव असेल म्हणून ते सांगतायत. तो म्हणाले, ह्याला राग आला, चिडला आणि या रागामध्ये तो म्हणतोय, ठीक आहे जर बुवा असं म्हणत असतील तर मी आज देवाची परीक्षाच घेणार आहे म्हणा. तिथून उठला आणि थेट निघून गेला. तो कुठे गेला, अरण्यामध्ये गेला. घनघोर अशा अरण्यामध्ये जाऊन तिथे अरण्यात नुसता नाही, वरती एक झाड, मोठं डेरेदार वृक्ष बघितला आणि त्या झाडाच्या टोकाला जाऊन वर बसला. म्हणाला, देव जर असेल माझा हरी तर कुठे आणून देईल, खाटल्यावरी. म्हणजे खाटल्यावर बसल्यानंतर म्हणतात ना, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. बसल्यावर खाटल्यावर काय देणार, ढेकूण आणि काय असणार. म्हणाला, हरी असेल, देव असेल तर त्याने कुठे आणून द्यावं, मला या झाडाच्या टोकाला मी बसलोय तिथे आणून द्यावं, नाही तर मी दुपारी बसलो असतो की नाही. पण देवाला सुद्धा असं कोणीतरी, म्हणजे त्याला सुद्धा थोडं संकट पडतं हो. हा बसला आहे, दुपारी 11 वाजले 12 वाजले, याच्या पोटात कावळे ओरडायला लागले आणि काय झालं अचानक कोण जाणे. कसं प्रारब्ध आहे बघा, की ते जंगल जे आहे ना, त्या जंगलाच्या पलीकडे एक माहेरवाशीण गेली होती, या गावातली, इकडच्या गावातली. आणि ती बरेच दिवस, 1 महिना झाला ती आली नाही, म्हणून तिचा नवरा तिला आणायला गेला होता. रात्री तिथे थांबला
जावई म्हटल्यानंतर जरा जास्त मान असतो. जगात कोणीही जरी नाही विचारलं तरी जावयाला सासूरवाडीला खूप मान असतो. त्याच्यामुळे त्याला तिकडे चांगली खाण्या जेवण्याची सगळी व्यवस्था केली रात्रीची. दुसऱ्या दिवशी सकाळी तो म्हणतो, हे बघ, आपण असं या जंगलाला फेरी मारून जाण्यापेक्षा आता आपण दोघे आहोत, बोलत बोलत मधल्या वाटेने या जंगलातून जाऊ. मधल्या वाटेने. ती म्हणे ठीक आहे, जाऊया. आता जावई बापू आणि मुलगी निघाली आहे म्हटल्याने सासूबाईंनी चांगले चांगले पदार्थ करून दिले वाटेत खाण्यासाठी. भूक लाडू, तान लाडू, पाणी, सगळं सगळं दिलं. आणि ही दोघं जणं त्या मधल्या वाटेने निघाली आहेत. आणि काय योगायोग असा की त्या झाडाच्या तिथे दुपारी आल्यानंतर हा जिथे वरती बसलाय तिथे आल्यानंतर यांना भूक लागली. म्हणाले, आता एवढं मोठं झाड दिसतंय, आपण याच्या खाली जरा बसूया, विश्रांती घेऊया, थोडंसं खाऊया आणि पुढे निघूया. म्हणून ती दोघं बसली आणि त्याने ते पदार्थ उघडले म्हटल्यानंतर थेट वास याच्या नाकात जायला लागला वर. हा म्हणतोय, हे मला मिळालं असतं तर बरं झालं असतं, पण छे, मी काही खाली उतरणार नाही. देवाने मला कुठे आणून दिलं पाहिजे? वर आणून दिलं पाहिजे. आता देव कुठून आणून देणार याला? पण ठीक आहे, विचार करतोय, बघूया. हेच खरं तर हट्टी निग्रही बसलाय वरती आणि विचार करतोय. इतक्यात कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. एक 10-12 माणसं येत आहेत असा आवाज आला. ही दोघं घाबरली. म्हणाले, इथे या जंगलामध्ये कोण येत असणार? कोणतरी दरोडेखोर असणार आणि ते आपल्या मागावर असतील, आपल्याकडे दागदागिने आहेत, ते लुटणार आपल्याला, मारतील आपल्याला. म्हणून अन्न तिथेच टाकलं आणि यांनी पोबारा केला. आणि खरोखरच 5-6 लोक चोर दरोडेखोर आले. हातात भाले आहेत, तलवारी आहेत आणि हे सगळं घेऊन ते आले. बघतात तर अन्न, इतकं चांगलं अन्न म्हटल्यानंतर त्याच्यातला एक जण गेला आणि उचलणार आणि तोंडात घालणार. इतक्यात त्यांचा म्होरक्या होता. तो म्हणाला, हे थांब, म्हणाला, काय वेळ लागलाय का तुला? जंगलामध्ये इतकं चांगलं अन्न कोण ठेवेल आपल्यासाठी? आणि ठेवलं असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच काय असलं पाहिजे? विष घातलेलं असलं पाहिजे. हा कोणाचा तरी डाव आहे आपल्याला मारण्याचा. आणि ज्याने कोणी विष घातलेलं आहे तो इथे कुठेतरी लपून बसलेला असणार. त्याला आपण शोधूया. आता शोधूया म्हटल्यानंतर हा वरती झाड हलायला लागलं आणि याने ते धनुष्य बाण वगैरे होते त्यांच्याकडे, ते लावले असे बाण आणि इकडे तिकडे वरती बघायला लागले. तर वरती हा दिसला. अरे सापडला, म्हणाले. सापडला म्हटल्यानंतर हा वरती ह्याच्या धोत्राचं पितांबर झालं. करणार काय? ओ मी नाही म्हणे, खाली उतर आधी. म्हणाला, खाली आधी उतर. नाही हो, मी आधी उतर, म्हणाले. अरे उतरतो कसला? फरफटत खाली आला. ते माडाच्या झाडावर चढणारे लोक असतात ना, नवीन, ते कसे चढताना बरोबर चढतात, येताना असे घसरत येतात फरकन, सगळं रक्तबंबाळ होऊन. तसं तो बिचारा असा रक्तबंबाळ होऊन खाली आला आणि पाया पडतो. मी नाही, आधी खा, म्हणाले. आम्हाला विष घालून ठेवतो काय? आधी खातो, पण मारू नाही, खा आधी, म्हणाले. सगळं खाल्लं पाहिजे, म्हणाले. कुठल्या पदार्थामध्ये विष घातलंयस ते कळलं पाहिजे आम्हाला. एक नाही, सगळे पदार्थ संपवले पाहिजेत. हो, याचे इथपर्यंत भरवले सगळे. म्हणाले, आता नाही हो, जे खाल्लं पाहिजे. नको होईपर्यंत खाद्य, ते सुद्धा घरी 2 पदार्थ असणार होते. हे 10-15 पदार्थ त्याला खायला लावले. असा हा नास्तिक माणूस गुजरातमध्ये एक संत होऊन गेले. त्यांचं नाव मलुकदास. ते सुरुवातीला नास्तिक होते. त्यांनी याच्यानंतर, या अनुभवानंतर असे अनेक अनुभव त्यांना प्राप्त झाले. आपल्याकडे जसे टेंबे स्वामी महाराज आहेत, राहुळ महाराज होते, तसं ते गुजरातमध्ये एक संत होऊन गेले. त्यांचं नाव मलुकदास. आणि त्यांनी काही पद्यसुद्धा केलेली आहेत. घराघरामध्ये तिथे फोटो लागलेले आहेत त्यांचे भक्त अनेक आहेत. त्यांनी नंतर काही पद्य केली. त्याच्यातलं एक पद्य आहे, अजगर करे ना चाकरी, अजगर करे ना चाकरी, अजगर करे ना चाकरी, अजगर करे ना, अजगर करे ना चाकरी, अजगर करे ना चाकरी, अजगर करे ना चाकरी, अजगर करे ना चाकरी, पंच करे ना गा, पंच करे ना गा, पंच करे ना गा,
अजगर करे ना चाकरी, अजगर करे ना. दास मलूक कह रहे हैं, दास मलूक कह रहे हैं, दास मलूक कहे, दास मलूक कह रहे हैं, दास मलूक कह रहे हैं. सबका दाता राम, सबका दाता राम, सबका दाता राम, सबका दाता राम, सबका दाता राम. अजगर करे ना चाकरी, अजगर करे ना, अजगर करे ना, अजगर करे ना चाकरी. अजगर करे ना चाकरी. अजगर म्हणजे आर आपण म्हणतो, तो मोठा सगळ्यात साप. कोणाची नोकरी करतो? त्याला अख्खा एक प्राणी खायला लागतो, पण कोणाच्या चाकरीला जातो का तो? काय साठवून ठेवतो का? नाही. अजगर करे ना चाकरी, पंछी करे ना काम. पक्षी सकाळी सकाळी जेवून देवाची गाणी म्हणतात, आपलं मनोरंजन करतात. त्यांनी कुठे घरट्यामध्ये नेऊन तांदळाचे दाणे वगैरे ठेवले आहेत का? नाही. उद्याचं उद्या. आम्हीच साठवणूक करतो. मनुष्य प्राणीच फक्त साठवणूक करतो, बाकी कोण साठवणूक करत नाही. पंछी करे ना काम, कोणी नाही करत असं काही. हे उंदीर घुशी वगैरे असतात ना, मग अशी तिकडून येताना आड वाटेने असा येत होतो, बघितलं तर एवढी मोठी घुस. तिला घुस का म्हणतात ते नंतर कळते, कुठेही घुसते म्हणून. इकडे घुस तिकडे घुस म्हणून ती घुस. थांबवली तिला, विचारलं थांब जरा, रेशनिंग कार्ड वगैरे काय आहे तुझं? म्हणजे इतकी सुळसुळीत कशी काय? तो म्हणाले हे काय नाही. म्हणाले मग काय, कसं काय, हे सगळं जमतं कसं? म्हणाले हे रात्री सगळी दुकानं आमचीच आहेत, आणि लॉकडाऊनमध्ये तर खूपच फायदा झाला, बंदच होतं सगळं, सगळं व्यवस्थित आहे, साठवून वगैरे काय ठेवलेलं नाही. जायचं पाहिजे तेवढं खायचं आणि यायचं. पंछी करे ना काम, दास मलूक कह रहे है, सबका दाता राम. विवाहो अर्थश्च जननम अन्नम. ज्याला जे अन्न मिळायचं आहे ते त्याला त्यावेळी त्याला आणि त्यालाच मिळणार. दाने दाने पर लिखा है, खाने वाले का ना. विवाहो अर्थश्च जननम अन्नम मरणमेव च. ज्याचा मृत्यू जिथे ठरलेला आहे तिथे आणि तिथेच होणार. किल्लारीचा भूकंप झाला ना, त्या भूकंपामधली एक गोष्ट आहे. त्या भूकंपामध्ये एका घरामध्ये साप शिरला. ज्या दिवशी भूकंप झाला त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे पहाटे भूकंप झाला, त्याच्या आदल्या दिवशी रात्री एका घरामध्ये साप शिरला. त्या घरामध्ये 10 माणसं राहत होती आणि 2 पाहुणे आले होते. यांनी तो साप शोधला सगळीकडे, काही मिळेना. म्हटल्यानंतर यांनी ठरवलं सापाला घरात झोपू दे, आपण बाहेर झोपूया. सगळे अंगणात झोपले. रात्री किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी तिथली घरं सगळीच्या सगळी जमीनदोस्त झाली. त्याच्यामध्ये हे जे बाहेर झोपले होते 12 जण ते वाचले. बाकी आजूबाजूचे सगळे घराखाली चिरडून मेले. पण त्याच किल्लारीमधून 20 माणसं मुंबईला यायला निघाली होती, आणि ती मुंबईत येऊन पहाटे म्हणजे 3-3:30 वाजता ती मुंबईत येऊन पोहोचली. आदल्या दिवशी, ज्या दिवशी भूकंप झाला त्याच दिवशी ती येऊन तिकडे असली असती तर काय झालं असतं? पण ती इकडे आली म्हणजे ती वाचली, होय की नाही? पण ती आली आणि ठाण्यामध्ये एक टँकर लागला होता. टँकर, तेलाचा टँकर होता, पेट्रोलचा. त्या टँकरच्या बाजूला एक ड्रायव्हर आणि क्लीनर झोपले होते. मग हे म्हणाले सकाळ व्हायला थोडा वेळ आहे, म्हणून सगळेजण 20 जण त्याच्या बाजूला झोपले, रांगेत, प्लॅटफॉर्मला, म्हणजे फुटपाथवर. आणि झोपले. आणि काय कोण जाणे, रात्री तो टँकर हळूहळू गळती लागली होती त्याला. त्याच्यातून ते तेल गळून 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 यांच्या बिछाण्याखालून पलीकडे 20 माणसांच्या पलीकडे कधी गेलं यांना कळलंच नाही. सकाळीच एक मनुष्य उठला, त्याला अग्निहोत्राची सवय. त्याने काडी पेटवल्याबरोबर त्याच्याबरोबर सगळे पेटले. हो, 20च्या 20 लोक जळून खाक झाले. पेपरमध्ये बातमी आली होती. किल्लारीमधून जीव वाचवून गेलेले कुठे?
विवाहो अर्थश्च जननम अन्नम मरणमेव च कंठे बध्वा दृढम सूत्रम यत्रस्तम तत्र नियते. जिथे जिथे असेल तिथे बांधून घेऊन जाणार या गोष्टी आपल्याला प्रारब्धातून मिळतात. म्हणून प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. मग करायचं काय? सोस करी सिवाया भज मना पंढरीराया. नाथांना कोणीतरी विचारलं की तुम्ही इतके शांत कसे? नाथांना विचारल्यानंतर नाथ म्हणाले तुम्ही असे शांत कसे काय? तर म्हणाले हरिनाम घेतल्यामुळे काय फायदा होतो? तर ते म्हणाले मी शांत कसं? असं विचारायला गेलेल्या माणसाला काय म्हणाले की म्हणाले बघितलं त्यांचा जरा हात दाखवा तुमचा. तो हात बघितला आणि अरे 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 म्हणाले 8 दिवसात मृत्यू आहे तुमचा म्हणाले. हा प्रश्न विचारायला काय आला होता तुम्ही शांत कसे म्हणून? तो गेला लगेच उठून म्हणून नंतर विचारूया. 8च दिवस जगायचं आहे तर कशाला हे प्रश्न सगळे? म्हणून जाता जाता आधी पहिल्यांदा वाण्याच्या दुकानावर गेला. म्हणाला तुमचं मागचं काय देणं आहे ते बघा जरा. देऊन टाकलं. त्याला पण बरं वाटलं, अरे 2 वर्षापूर्वीचं देणं आज कसा काय द्यायला आपण होऊन आला. दर दिवशी आठवण करायला लागते. हा विचार करतोय. जाताना शेजाऱ्यांना काय रामराव, काय गोविंदराव, कसे काय, बरे आहात ना, काय चाललंय? सगळे आश्चर्य करायला लागले. कधी आयुष्यात हाक मारत नाही, हा जाताना बोलत नाही, येताना बोलत नाही, कुठे जातो कळत नाही, तरी सुद्धा आज असा काय एकदम बदलला? काय आहे? नाथाने सांगितलंय 8 दिवसच जगायचं आहे ना, मग कशाला उगाच? असं करत करत तो घरात जाताना सौभाग्यवतीसाठी एक साडी घेतली, एक तो गजरा घेतला, मुलांना खाऊ घेतलं आणि तो घरात गेला. सगळ्यांना बाळ्या ये रे, अमुक ये रे, सगळ्यांना बोलवतो. 4 मुलं ही सगळ्यांना बोलवतो. मुलांना सुद्धा आश्चर्य वाटलं, आज बाबा इतके शांत कसे काय? म्हणाले आल्या आधी बाप आला रे आला घरात की असा सगळा आक्रस्ताळीपणा असायचा. बाबा आले म्हटले सगळे कोपऱ्यात एका बाजूला कुठेतरी. आणि म्हणाला असं काय बदल झाला? सगळ्यांना बसवलं. मुलांनो कोणाबरोबर भांडू नका बरं का, मी तुम्हाला खाऊ आणलंय. सौभाग्यवतीला चांगले शब्दाने बोलायला 8 दिवस त्याने असं काही वातावरण निर्माण केलं हो, सगळ्यांशी गोड बोलून, सगळ्यांशी चांगलं वागून. आणि हे सगळं झाल्यानंतर 8 दिवस झाले. 8व्या दिवशी याला आठवलं, नाथांनी सांगितलं आज रात्री आपण जाणार म्हणून. रात्री झोपला विचार करतोय सगळ्यांना अगदी शांतपणे, सगळ्यांना चांगला आशीर्वाद वगैरे देऊन, मुलांना आजूबाजूला बरोबर घेऊन झोपला. सकाळी उठला किंवा उठला म्हटल्यानंतर उठून स्वतःलाच आधी चिमटा काढून बघितला, अरे मी जागा कसा काय? उठला तो थेट नाथांकडे गेला आणि नाथांकडे जाऊन नाथांचे पाय धरले. नाथ तुमच्यामुळे वाचलो हो, मी तुमच्यामुळे वाचलो. आज माझा मृत्यू होता, तुम्ही सांगितलेलं कधी खोटं होत नाही, मला माहिती आहे. नाथ म्हणाले ते जाऊ दे, पण गेल्या 8 दिवसात तू किती काय कसा काय वागलास? म्हणाले एकदम शांत, कोणाबरोबर भांडण नाही, कोणाबरोबर तंटा नाही, कोणाबरोबर उच्च शब्दामध्ये बोललो सुद्धा नाही. सगळे माझ्याशी चांगले, मी त्यांच्याशी चांगला. बरं वाटलं. म्हणाले हेच तर गुह्य आहे आमच्या शांततेचं. आम्ही आमचा मृत्यू दर मिनिटाला बघतोय आणि म्हणून देवाचं नामस्मरण घेतलं की या सगळ्या गोष्टी साध्य होतात. अगदी खोटं का होईना, खोटं सुद्धा नाव घेतलं तरी फायदा होतो. खरं नकोच, खोटं नाव जरी घेतलं ना, हरि नाम के 3 गुण है, हरि नाम के 3 गुण है, हर कोई लागत पाओ. हरि नाम हर कोई लागत पाओ, हरि नाम के 3 गुण है, हर कोई लागत पाओ. हरि नाम के 3 गुण है, हर कोई लागत पाओ. हरि नाम के 3 गुण है, हर कोई लागत पाओ. खाने को अच्छा मिले, अच्छा मिले, मरे तो वैकुंठ
जाए, हरि नाम कीर्तन गुण है हर कोई लागत पाओ, हरि नाम कीर्तन गुण है हर कोई लागत पाओ, हरि नाम कीर्तन गुण हर कोई लागत, हरि नाम के 3 गुण है हर कोई लागत पाओ, खाने को अच्छा मिले. अरे देवाचं नाव खोटं खोटं घेतलं तरी तुम्हाला सांगून ठेवतो, कुठेतरी एक पिंपळाचा पार बघायचा, आपल्याला ज्या गावात ओळखत नाहीत अशा गावामध्ये भगवी वस्त्र परिधान करायची आणि नुसतं बसून राहायचं, बोलायचं मात्र नाही. बोललो की अडचणीत येतो आपण. जगामध्ये जेवढे सगळे गुन्हे होतात ते बोलल्यामुळे होतात. बोलणं जर बंद झालं तर बरेचसे गुन्हे कमी होतील. बोलायचं नाही, नुसतं आलेल्याला असे हातवारे केले तरी कोणाचं ना कोणाचं काम होणारच हो. बरं, येणारा मनुष्य हर कोई लागत पाव. ते बसलेले जे बुवा आहेत, कोणीतरी बघितलं म्हटल्यानंतर अमुक अमुक पिंपळावर एक बुवा बसले, त्यांच्या पाया पडूया म्हणून सगळेजण पाया पडायला येणार. पाया पडणारे काय नुसते येणार नाहीत, येताना 5 केळी आणतील, काहीतरी दुकानातून खाऊ घेऊन येतील, पेढे आणतील, नारळ आणतील, अगदीच नाही तर पैसे ठेवतील. 25 माणसं 50 माणसं दिवसातून आली तर 25 नारळ येतील, 1-2 किलो पेढे येतील, 4 डझन केळी येतील. हर कोई लागत पाव, खाने को अच्छा मिले. आणि इतकंही करून मरे तो वैकुंठ जाय, हरि नाम के 3 गुण है. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट, सोस करीसी वाया, भज मना पंढरी राया. प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, प्रारब्धेची वाडे मान, प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोबाट, सकरी शिवाया वाया, करी शिवाया, भजमना पंढरी राया, भजमना पंढरी राया. प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची होय सुख. शिवाय, ओम नमः 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 शिवाय, 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 नमः शिवाय.
दशावतार चालक मालक संघ या संघटनेने मार्फत हा जो महोत्सव सुरू आहे याचं वैशिष्ट्य फार वेगळं आहे या वर्षीच्या महोत्सवाचं. एक म्हणजे सगळ्या कला एकत्र केलेल्या आहेत. कोकणातील बऱ्याचशा कला, या चपई नृत्य आहे, ठाकर नृत्य आहे, ठाकर कला आहे, कीर्तन आहे, भजन आहे, दशावतार आहे, आणि या सगळ्या कलांचं एकत्रित सादरीकरण. कोकणामध्ये काय काय कला आहेत आणि काय काय कलाकार आहेत. कोकणामध्ये कलेश्वर आहे आणि कलेश्वराची ही सगळी माणसं आहेत. हे सुद्धा कलेश्वराचेच भक्त आहेत आणि म्हणून हे कलेश्वराचे भक्त नेरूरचे. कलेश्वर हा कलेचा ईश्वर आहे आणि त्याच्यामुळे त्याने जे दिलेलं आहे ते सादरीकरण सगळं होत आहे. दुसरं एक वैशिष्ट्य या महोत्सवाचं आहे ते म्हणजे हे जे सगळे कलाकार आहेत की हे मंडळ आहे ना, ह्याचं वैशिष्ट्य एक आहे की याच्यातून निर्माण झालेलं जे धन आहे, याच्यातून निर्माण मिळालेलं जे धन आहे याचा वापर कशासाठी केला जातो की जे कोण संकटात आहेत, काही लोक कोविडमुळे गेलेली आहेत त्यांच्या घरात मदत करणे, काही लोकांना वर्ष 2 वर्ष आज बाहेर पडता आलेलं नाही, व्यवसाय बंद आहे, सगळं बंद आहे, त्यांच्या काहीतरी उदरनिर्वाहाची सोय करणे, त्यांना काहीतरी मदत करणे, अशा प्रकारचं फार पुण्यकर्म हे सगळे लोक करत आहेत. तेव्हा ह्या महोत्सवातून जेवढे लोकांपर्यंत ह्या सगळ्या कला पोहोचतील त्यांनी सगळ्यांना लाईक शेअर करणे, त्याच्यानंतर काही मदत करणे, या सगळ्या गोष्टी सढळ हस्ते कराव्यात असं एक नम्र निवेदन या निमित्ताने सगळ्यांना करतोय. सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून की जो आपण जे काही खर्च करणार आहोत, द्रव्य देणार आहोत, ते इष्ट कामासाठी जाणार आहे, अनिष्ट कामासाठी जाणार नाही, याची ग्वाही या व्यासपीठावरून, या नारदाच्या गादीवरून मी तुम्हाला देतो. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना तुम्ही प्रोत्साहन द्यावं अशी प्रार्थना सगळ्यांना आहे. आपण पूर्वपद्यामध्ये तुकाराम महाराजांचं पद्य घेतलं होतं, प्रारब्ध. प्रारब्धेची होय सुख, देवांना सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. याचं उदाहरण आपण आत्ताच्या या उत्तरंगामध्ये एक कथा घेणार आहे, थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे. वेळेचं बंधन आहे तरीसुद्धा थोडक्यात कसं सांगता येईल तेवढं बघतो. भगवान महादेवांना सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही, ते कसं ते आपण या कथेतून बघूया. प्रथम वंदुनी सद्गुरु चरणा, प्रथम वंदुनी सद्गुरु चरणा नमितो शिवपदाला. प्रथम वंदुनी सद्गुरु चरणा नमितो शिवपदाला. कथा सुरसही श्रवण करा हो, कथा सुरसही श्रवण करा हो, तारकची सकलाला. राजा राम कहो, सीता राम कहो. कैलासाच्या शिखरावर भगवान महादेव आणि भगवती पार्वती, भगवान महादेव समाधी अवस्थेमध्ये बसलेले आहेत आणि प्रेमाचं भांडण चाललंय जे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या कुटुंबामध्ये चालतं ते का हो. तुम्ही असे नेहमी ध्यानस्थ बसलेले असता, संसाराकडे थोडं तरी लक्ष द्यावं, घरातलं काही म्हणून बघायचं नाही, नुसतं बाहेर फिरत राहायचं. कला असली म्हणून काय झालं, भजन करायला रात्रंदिवस बाहेर, डबलबारी वाजवायला, कीर्तनं वाजवायला. घरात असणार कधी तुम्ही, करणार कोण, बघणार कोण, सगळं एकटीला मला करायला लागतं सगळं, असं प्रत्येकाला ऐकायला लागतं. तेच पार्वती भगवान महादेवांना सांगते, कैलासावर
कैलासावर समाधी सुखे कैलासावर समाधी सुखे शंभुदेव तो पार्वती देखे शंभुदेव तो पार्वती देखे कैलासावर समाधी सुखे कैलासावर समाधी सुखे शंभुदेव तो पार्वती देखे शंभुदेव तो पार्वती देखे ताडन करीती कठोर शब्दे ताडन करीती कठोर शब्दे भानसे का संसाराचे भानसे का संसाराचे भान कैलासावर समाधी सुखे कैलासावर समाधी सुखे शंभुदेव तो पार्वती देखे ताडण करीती कठोर शब्दे ताडण करीती कठोर शब्दे भानसे का संसाराचे भान असे का संसाराचे भान असे संसारा कैलास पर्वताच्या शिखरावर भगवान महादेव समाधी अवस्थेत बसले आहेत आणि पार्वतीने त्यांना जागृत केलेलं आहे आणि विचारते, अहो हे नित्य नेमाचं तुमचं ठरलेलं आहे समाधीमध्ये बसता, संसारामध्ये म्हणून काय लक्ष ठेवायचं की नाही? तुमच्याशी लग्न केल्यानंतर धड राहायला मला एक घर नाही आहे. आज या शिखरावर, उद्या त्या शिखरावर, त्या स्मशानभूमीत, उद्या दुसरीकडे झाडाखाली गुहेमध्ये, हे काही चालायचं नाही म्हणाले. मला एक घर पाहिजे. भगवान महादेव म्हणतायत, पार्वती आज काय वेड्यासारखं हे घर, आणि तुला इतके सगळे भक्त आहेत पृथ्वी तलावर, त्यांच्या घरी जायचं ठरवलं तरी आपल्याला आयुष्यभर काही कमी पडणार नाही. आणि माझे भक्त असे आहेत की काय वाटेल ते देतील, सेवा करतील माझी, कितीही दिवस राहिलो तरी चालेल. आणि तुला घराचं वेड कुठून आलं? ते काही जमायचं नाही. लोकांची घरं असतीलही, लोक तुम्हाला मान देतीलही, पण स्वतःचं ते स्वतःचं, आपलं ते आपलं, आपलं म्हणून काहीतरी हवं ना, स्वतःचं घर हवं. त्याच्यामुळे मला ते काही जमायचं नाही, मला माझं स्वतःचं घर हवं. भगवान महादेव समजावत आहेत, पार्वती असा वेडेपणा करू नको. आपल्याला घर कशाला हवं आहे? आपण आहोत ते बरं आहे. उगाच नको तो हव्यास बरा नव्हे. ते काही नाही, मला हवं म्हणजे हवं. स्त्री हट्ट. वदे पार्वती ते धवा शंभुलागी हो. वदे पार्वती ते धवा शंभुलागी. वदे पार्वती वदे पार्वती ते धवा शंभुलागी. वदे पार्वती ते धवा शंभुलागी. सदन बांधावे एक आम्हाला, सदन बांधावे एक आम्हाला. वदे पार्वती पार्वती ते धवा शंभुलागी. सदन बांधावे एक आम्हाला. नाही दुसरे त्रिजगी जया ऐसे, नाही
ओसरे त्रिजगी जया ऐसे सुखे संतोषे राहू आम्ही तेथे सुखे संतोषे राहू आम्ही तेथे सुखे संतोषे राहू आम्ही तेथे पार्वती म्हणते मला जे घर आता बांधून तुम्ही देणार आहात ना ठरलेलं आहे त्याप्रमाणे, पण इतके दिवस मी घरासाठी थांबले आहे, आता घर बांधायचं ते असं बांधायचं की त्रिभुवनात असं कोणाचं घर असता कामा नाही. एकमेव अद्वितीय, एकमेवाद्वितीय, एकमेव माझ्या घरासारखं दुसऱ्याचं घर असता कामा नाही. भगवान महादेव म्हणाले ठीक आहे, तुझा आता हट्टच आहे तर बांधू घर. मग आता काय करायचं? चांगली चांगली माणसं बोलवायची, उगाच कोणालाही बोलवून नाही. हां, आर्किटेक्ट पण चांगला पाहिजे, खर्च करणारा पण चांगला पाहिजे. आता भगवान महादेवांकडे काय नाही, त्यांच्याकडे द्रव्य कुठून येणार? मग ऑर्डर, कारण कॅबिनेट मंत्री आहेत ते, डायरेक्ट ऑर्डर सोडली. मग बोलावुनी कुबेरासी कोणाला? डायरेक्ट ट्रेझरर, ज्याच्या ताब्यात आहे कुबेर, भगवान म्हणजे देवांना सगळ्यांना अर्थपुरवठा करणारा तो कोण? कुबेर. मग बोलावुनी कुबेरासी आज्ञा करीती तयासी सदन बांधावे आम्हासी त्रिजगी अतिउत्तमसे हे हे. म्हणाले आत्ता इतके दिवस मी काय मागितलं होतं का तुमच्याकडे? माझ्या खात्यासाठी नाही, वैयक्तिक नाही, जे जे काय असेल सगळी पॅकेजेस आता इकडे फिरवा म्हणाले. लागेल तेवढं द्रव्य खर्च करायचं आणि माझ्यासाठी एक घर बांधायचं. आर्किटेक्ट चांगले बोलवा, इंजिनियर्स चांगले बोलवा, जे जे काय सामान लागेल मटेरियल ते चांगलं आणा. मग आता देवांचा आर्किटेक्ट कोण आहे? यांचे पूर्वज मेस्त्री मंडळींचे विश्वकर्मा. या विश्वकर्माला सांगितलं, त्याने एक प्लान बनवला चांगला आणि भगवान महादेवांचं एक प्रचंड मोठं घर तयार झालं. आणि ते घर झालं तयार, ही बातमी ज्याला लागू नये त्याला लागली. सगळ्यांना लागली असती तरी चाललं असतं, पण महत्वाचं काय? कोणाला बातमी लागली? नारायण. त्रिभुवनात संचार करणारा तो नारद, त्याला ही बातमी लागली. म्हणाला अरे 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 अरे, म्हणाले भगवान महादेव घरात राहायला जाणार. आणि तो घरात राहायला जाणार म्हटल्यानंतर त्याने काय केलं की आता हे नारदाला बातमी कळली की भगवान महादेवानी घर बांधलं आहे. आणि ते घर बघायला लोक सुद्धा त्रिभुवनात अशी कीर्ती पसरली की भगवान महादेवाने एक सुंदर असं घर बांधलंय आणि त्या घरामध्ये ते राहायला जाणार आहे. त्याच्या अगोदरच हे शेंडे नक्षत्र नारायण 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 हजर. देवा अरे किती सुंदर घर बांधलंयस, वा 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 सुंदर. अरे बाबा हे घर माझ्यासाठी नाही आहे, पार्वतीने हट्ट केला म्हणून घर बांधलंय. असू द्या असू द्या असू द्या, तुम्ही घरात राहायला जाणार? जाणार म्हणजे काय? जाणारच, घर आमचं आहे, आम्ही राहायला जाणार. नाही नाही, जायला हरकत नाही, पण घरात राहायला जायच्या अगोदर वास्तू शांत करावी लागते. एवढं मोठं घर बांधलंयस, आता वास्तू दोष काहीतरी त्याच्यामध्ये असतील, अनेक गोष्टी आहेत. वास्तुशांत का करावी लागते याची पण कारणं आहेत.
ती सगळी सांगितली नारदानी. म्हणाले तेव्हा ही वास्तू शांत केल्याशिवाय या घरात तू राहायला जाऊ नकोस. आणि वास्तुशांत सुद्धा असं कोणाकडूनही एऱ्या गबाळ्याकडून करून घेऊ नकोस. चांगला पुरोहित बघ, चांगला दशग्रंथी ब्राह्मण पाहिजे, त्याला सगळे वेद वगैरे पाठांतर पाहिजे. असं नाही कोणीही बोलवून चालणार नाही. उगाच आपलं मारुती स्तोत्र म्हणेल आणि पूजा करेल तसं चालणार नाही म्हणा. नाही तर सत्यनारायणाची पूजा सांगेल तसं नाही. व्यवस्थित वास्तुशांतीचे सगळे विधी 7 दिवस लागून झाले पाहिजे, तरच ते महादेवाचं घर आहे. ते म्हणाले ठीक आहे. म्हणाले ठीक आहे करूया, मान्य. पण आता हा दशग्रंथी ब्राह्मण शोधायचा कुठं? अरे शोधायला कसला लागतं? तुझा भक्त आहे, तुझा निस्सीम भक्त तो रावण दशग्रंथी ब्राह्मण, त्याला बोलाव. रावणाला बोलावू? अरे तो काय केव्हा येईल? तुझ्याकडेच काम सोपवलं म्हणाले. तूच जाऊन रावणाला सांगायचं की माझ्या घराची वास्तू शांत करायला तू ये. तो म्हणा ठीक आहे. आणि त्याप्रमाणे नारद मुनी नारायण कुठे रावणाकडे लंकेमध्ये गेले आहेत. आणि लंकेमध्ये गेल्यानंतर असं काही स्वागत त्याने केलं आहे. या 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 मुनिवरा. कसं काय येणं केलं? म्हणाले येणं काय, अरे तुझ्यासाठी एक काम घेऊन आलोय म्हणाले. माझ्यासाठी. आणि काम? मी राज्यकर्ता आहे आणि राज्यकर्त्याला कामं सांगायची नसतात, कामं कार्यकर्त्यांनी करायची असतात म्हणाले. राज्यकर्ते कशी काय कामं करणार? म्हणाले नाही 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 नाही, काम कोणाचं आहे? महादेवानी एक घर बांधलं आहे आणि या घर बांधले ते घरात माझ्या देवाने घर बांधलं. अरे ऐकून घे पुढे. ते जे घर आहे त्या घराची वास्तू शांत करायची आणि ते काम तुला करायचं आहे. म्हणाले मी पौरोहित्य कधीच सोडलं, मी आता सिंहासनावर बसतो. आणि असले पौरोहित्य वगैरे सामान्य कामं नेत्यांनी करायची नसतात. म्हणाले हे अरे घेऊन जा. अरे कोणाला सांगतोय? देवाने सांगितलंय तुला. महादेवाने सांगितलं फक्त आणि फक्त रावणालाच बोलाव. असं सांगितल्यानंतर याला सुद्धा ऊर भरून आलं, माझ्या देवाने मला बोलावलंय. मग ठीक आहे येतो म्हणाला. येतो नाही, चांगले ब्राह्मण बरोबर घेऊन जा आणि चांगले 8 दिवस लागून वास्तुशांत कर. मात्र एक काम कर, मंदोदरीला जाताना नेऊ नकोस. हा म्हणाला कशासाठी? ते नको म्हणाला. मंदोदरीला शक्यतो तू नेऊ नकोस, कशाला उगाच तिकडे. आणि हा तिथून नारायण मंदोदरीच्या महालामध्ये गेला आणि सांगतोय हे निघालेत कुठे माहितीये का? अरे त्या महादेवाने काय घर बांधलंय हो. हा तुमचा जो वाडा आहे ना, ही जी राजधानी आहे ना, ती त्याच्या कसपटा समान आहे, काहीच नाही हो. तो केवढा मोठा, ते केवढं मोठं घर आहे आणि काय बांधलंय. वा 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 वा. त्याची रचना काय आहे, समोर बगीचा आहे आणि काय काय आहे, सगळं वर्णन करून सांगितलं. आणि त्या मानाने हे तुमचं हे जे राजधानी आहे ते काहीच नाही म्हणाला. बघा आपलं ते जातायत, तुम्हाला बघून घ्यायचं असेल तर जाता जाता तुम्ही पण चला बरोबर. तिकडे कळ लावली आणि नारायण. आणि त्याप्रमाणे ठरलं. रावण निघालेत लंकेहून. जाताना बरोबर काही पुरोहित घेतलेले आहेत. मंदोदरी म्हणाली मी पण येणार आहे. माझा अरे तू कशाला? नाही मी येणार आहे, मला बघायचं तरी आहे. काय एवढं घर बांधलंय महादेवानी ते बघायचं आहे. बघायचं आहे म्हटलं हरकत नाही, तुला यायचं असेल तर ये. तो बरोबर घेऊन गेला. महादेवानी त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे दोघांची व्यवस्थित. पुरोहित बरोबर आले आहेत, ब्राह्मण त्यांची व्यवस्था केलेली आहे. चांगली 7 दिवस लागून महादेवाच्या घराची वास्तू शांत केली आहे. आणि वास्तू शांत केल्यानंतर आज 7वा दिवस संपला. उद्या दक्षिणा प्रदान आहे आणि मंदोदरीच्या महालामध्ये विश्रांतीसाठी येऊन रावण बसलाय आणि म्हणतोय हुश्य करून
म्हणाला माझं काम संपलं आज. देवसुद्धा खुश झाले माझ्यावर. उद्या दक्षिणा प्रदान आहे. उद्या काय वाटेल ते मी मागितलं तरी देव मला देणार आहेत. माझा भोळा देव आहे तो. मंदोदरी एक नाही दोन नाही, बोलत नाही. तू बोलत का नाहीस? म्हणाले बोलून काय उपयोग नाही म्हणाले. म्हणजे काय नाही म्हणे, बोलणार होते पण बोलून तुमच्याने ते होणार नाही म्हणून मी बोलत नाही. तर होणार नाही म्हटल्यानंतर हा असं होणारच नाही. माझ्याकडून काय होणार? तुला काय हवं ते सांग. तुला काय हवं ते सांग. सांग सखे झडकरी काय देऊ तुला. सांग सखे झडकरी काय देऊ. सांग सखे झडकरी काय देऊ. सांग सखे झडकरी काय देऊ. सांग सखे झडकरी काय देऊ तुला. सांग सखे झडकरी काय देऊ. अर्पिन मी प्राण, अर्पिन मी प्राण, अर्पिन मी प्राण मजन चिंता. सांग सखी झडकरी काय दे. सांग सखी झडकरी काय दे तुला. अर्पिन मी प्राण, अर्पिन मी प्राण, अर्पिन मी, अर्पिन मी प्राण मजन चिंता. सांग सखी झडकरी, सांग सखी झडकरी, सांग सखी. सांग तुला काय हवं ते सांग. हवं ते मागून घे. प्राण सुद्धा मी द्यायला तयार आहे. आणि मला या रावणाला अशक्य प्राय अशी कुठलीच गोष्ट नाही. ज्याने नवग्रहांच्या पायऱ्या केल्या. अरे शनीला सुद्धा आणला होता तिथे, उलटा ठेवला होता खाली डोकं करून. नारदाने विचारला अरे 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 भल्या भल्यांची वाट लावणारा तू, काय अवस्था ही तुझी? म्हणाला काय आहे, मला उलटा ठेवलाय ना, जरा मला सुलटा कर, मग याचं काय करतो ते बघ म्हणून. मग नारदाने काय केलं, त्याला जरा हलवला. तो पायरीचा दगड कसा चिरो मालवणी तसं त्याने काय केलं, मालवणीत म्हणाने कटावणी लावून त्याला हलवलं थोडं आणि त्याला सुलटा केला. त्याची नजर पडल्याबरोबर याची अधोगती सुरू झाली. वरती पायऱ्या करून वर जायचा तो सिंहासनावर नवग्रहांच्या. म्हणा तुला काय हवं ते मागून घे. म्हणाला काय तुम्ही नाही होते, मला उगा वचन दिलं, तुला वचन दिलं, काय हवं ते तुला हवं ते दिलं मी. म्हणाला वचन दिलं मी. म्हणाला तुला दिलं म्हटल्यानंतर दिलंच. बघा हा, मला खरं मागायचं नव्हतं, आता तुम्ही सांगताय म्हणून मी सांगतेय. आपला वाडा आहे ना, तो या मानाने काहीच नाही हो. त्याच्यामुळे जरा नाथा काय मागतीये हे महत्वाचं आहे. मंदोदरी रावणाकडे काय मागतीये विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या घराची वास्तुशांत करून रावण येऊन घरामध्ये बसलाय आणि मंदोदरी मागते, नाथा वाटे मम चित्ता, नाथा वाटे मम चित्ता, नाथा वाटे मम चित्ता, नाथा वाटे मम चित्ता, नाथा वाटे मम चित्ता. तुम्हा प्रति करिते इच्छा, तुम्हा प्रति करिते इच्छा, वाटे मम चित्ता, वाटे मम चित्ता, नाथा वाटे मम चित्ता. अति सुंदर है सदन शिवाचे, अति सुंदर है सदन शिवाचे, अति सुंदर है, अति सुंदर है सदन शिवाचे, अति सुंदर है सदन शिवाचे. शिवाज अति सुंदर है सदन शिवाज. त्रिजगिया समनसे तुझे, त्रिजगिया समनसे तुझे, मागुनी घ्यावे लंकाधीशा वाटे
करीते इच्छा वाटे मम चित्ता नाथा वाटे मम चित्ता नाथा वाटे मम चित्ता वाटे मम चित्ता वाटे मम चित्ता तो रावण ना ते जत्रेतली बाहुली असते ना हवेची, त्याच्यातली हवा गेल्यानंतर कशी बाहुली खाली बसते तसा तो खाली बसला डोक्याला हात लावून. मंदोदरी मागायचं मागून काय मागतेस? ज्या देवाच्या घराची मी वास्तू शांत केली ते घर मागून घेऊ? मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्हाला शक्य नाही म्हणून, तरी सुद्धा तुम्ही मला वचन दिलं. आता वचन पाळायचं नसेल तर सोडून द्या, तुम्हाला झेपत नाही असं म्हणूया आपण. आता याचे वांदे झाले. एक तर वचन देऊन मोकळा झालं आणि पुन्हा आता सांगायचं काय? दुसऱ्या दिवशी दक्षिणा प्रधानाचा दिवस आहे. भगवान महादेव आणि पार्वती उच्चासनावर बसली आहे. शिवगण सगळे बाजूला बसले, दरबार भरलेला आहे. समोर आसनावर रावणाला बसवलेलं आहे आणि सांगितलं झालो प्रसन्न. भगवान महादेव रावणाला सांगतायत झालो प्रसन्न माग म्हणे जे तुझ्या मनी सत्वर. जे तुझ्या मनात आहे ते माग, मी द्यायला तयार आहे. काय हवं ते मागून घे म्हणाले. मागून म्हणजे पाठीमागून नाही, आताच. झालो प्रसन्न माग म्हणे जे तुझ्या मनी सत्वर. हा आता लाजत लाजत मागतोय हो. तव कृपे सर्व असे हो. देवा तुझ्या कृपेने सगळं आहे, काही काही कशाची म्हणून न्यूनता नाही. तव कृपे सर्व असे हो परिमंदोदरी इच्छी है जिघत. राम राम रघुत्तम राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम. भगवान महादेवांना रावणाने सांगितलं की मला तुमचं घर हवं आहे, ते तुला मला नको, मंदोदरीला हवं. हवं म्हटल्यानंतर भगवान महादेव ते पाणी सोडलं हो. विचार पण केला नाही, देऊन टाकलं घर. घर देऊन टाकलं म्हटल्यानंतर पार्वतीने डोक्यावर हात मारून घेतला. अरे 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 म्हणाले मी इतकं कष्टाने बांधून घेतलेलं घर याने असंच देऊन टाकलं. म्हणाले माझंच मेलीचं चुकलं जरा. इतकं चांगलं घर आधी बांधायलाच नको होतं. लोकांची दृष्ट लागेल असं घर आपण बांधायचंच नाही ना. मग लोक आल्यानंतर, कोणीही आल्यानंतर काय बघतो, घरातलं सगळं बघितल्यानंतर हे आपल्याकडे नाही, त्याला वाईट वाटतं. तसं बांधताना चांगलं बांधायचंच नाही, साधी झोपडीच बांध. आपल्याला काय घरच हवं आहे, झोपडी पण चालली असती. मी उगाचच हे मागून घेतलं आणि देवानी पाणी सोडलं. आता पाणी सोडलं म्हणजे पाणीच का सोडायचं असतं? काही लोकांनी मला प्रश्न पण विचारला होता एकदा की दान देताना पाणी का सोडावं, तूप का सोडू नये, तेल का सोडू नये, दूध का सोडू नये, मध का सोडू नये? साधी गोष्ट आहे हो. हे सगळे हाताला चिकटतात. देताना सगळं द्यायचं असतं नाही का, हाताला काय राखून द्यायचं नसतं. पाणी सोडलं की हातावर काही शिल्लक राहत नाही. देताना, दान हे देताना काही शिल्लक न ठेवता द्यायचं असतं, आपल्याकडे राखून असं नाही द्यायचं असतं. म्हणून दान आहे ते. त्याच्यातलं थोडं काढून ठेवलं आणि मग दिलं असं होत नाही. दिलं. आणि आता देवी म्हणतायत ते काही नाही, माझंच चुकलं जरा. त्याच्यापेक्षा आपण आता काय करायचं, एक झोपडी बांधायची. म्हणाले कोणालाही सांगायचं नाही, ह्यांनाच सांगायचं. चला, रानातली लाकडं जमवली, ते पालापाचोळा जमवला आणि एक सुंदर झोपडी तयार केली. आणि त्या झोपडीमध्ये हे राहायला लागले दोघेही.
आपल्याला काय झोपडी तर झोपडी, पार्वती पण खुश आहे, बरं झालं झोपडी बांधली ती. आपल्याला काय महादेव आणि मी दोघांना राहण्यासाठी घर एवढाच भाग आहे, ते चांगलंच पाहिजे अशातला भाग नाही. साधी झोपडी हो, पाल्या पाचोळ्याची झोपडी बनवली, तिथे सुद्धा नारायण. अरे भगवान महादेव घरात राहत आहेत. अनिकेत स्थिरमती रस ज्याची ख्याती, असं ज्याचं नाव अनिकेत, याचा अर्थ अनिकेतन. निकेतन म्हणजे घर, घराचं नाव असतं शांती निकेतन. निकेतन म्हणजे घर, शांती. खरं शांती नसतेच घरात त्या कधी, पण म्हणतात शांती निकेतन. ते माणसाचं सुद्धा नाव शांती असतं, परंतु सगळी अशांतीच असते. तसं शांती निकेतन हे हां. तर ते झोपडी बांधली आहे आणि त्या झोपडीमध्ये ते राहत आहेत. हा नारद आला. नारद म्हणतोय देवा देवा अहो काय आहे, ते एवढं मोठं घर बांधलं ते त्याला देऊन टाकलं आणि ह्या झोपडीमध्ये आहे एवढा मोठा महादेव. नुसता देव नाही, बाकी सगळे नुसते देव आहेत आणि हा महादेव आहे. आणि महादेवाने असल्या झोपडीमध्ये म्हणाला काहीतरीच आहे, हे बरोबर नाही म्हणाले. बरं अरे पण तुला काय करायचं आहे, आम्ही राहतोय ना, पार्वतीला आवडलंय ना, तू जा ना आता, तू तुझ्या कामाला जा. नाही म्हणाले मला वाईट वाटतं, बाकी काय नाही, बघून वाईट वाटतं. बरं ते बांधलं पण ते कुठे बांधायचं, जागा तरी चांगली बघायची. अरे जागेचं काय आलं म्हणाले. नाही म्हणाले ही वाट बरोबर नाही आहे, हे बांधलत ना हे जळून खाक होणार तुमचं. म्हणजे कसं काय, तुला कसं कळलं. अरे बरोबरच आहे, शनीच्या वाटेवर आहे म्हणाले. आणि शनिदेवाच्या वाटेवर असणारं हे जी झोपडी आहे त्याच्यावर सहज जरी शनिदेवाची दृष्टी पडली तरी एका क्षणात हे जळून खाक होणार. शनिदेवाची होय वक्रदृष्टी, शनिदेवाची होय वक्रदृष्टी, शनिदेवाची होय वक्रदृष्टी, शनिदेवाची होय वक्रदृष्टी. जळून जायती तदा पर्णकोटे, जळून जायती असे ऐकोनी मनी खिन्न झाले, असे ऐकोनी मनी खिन्न झाली. शिवा सांगोनी काय युक्ती केली, शिवा सांगोनी काय दृष्टी केली, शिवा सांगोनी काय दृष्टी केली. म्हणाले हे शनिदेवाची दृष्टी जर पडली तर हे जळून खाक होणार. त्याच्या वाटेवर बरोबर बांधलं, ते जरा बाजूला तरी बांधायची झोपडी. हे पार्वतीने ऐकलं आणि म्हणाली हे असं आहे काय. मग म्हणाले काहीतरी केलं पाहिजे. मग पार्वतीने युक्ती केली. ती म्हणाली अहो हे बघा आता शनिदेव तुमचं काही नाही म्हणणार नाही, तुमच्या आज्ञेत आहे तो. मग शनिदेवाला तेवढं समजवा ना तुम्ही की या बाजूने बाबा येऊ नकोस म्हणून, तह करून या, त्याच्याकडे जाऊन सांगा. म्हणाले काय आहे, माझं जे घर आहे ना हे घर शनीने जाळलेलं मला चालणार नाही. तुम्ही एक काम करा, हे सगळं शनीला जाऊन सांगा असं असं आम्ही एक झोपडी बांधलेली आहे, त्या बाजूने तू जाऊ नकोस, तुझ्या वाटेवर आहे. म्हणे ठीक आहे जाऊन सांगतो, शनी ऐकणार माझं म्हणाले. महादेवच ते भोळेनाथ. म्हणाले ठीक आहे जातो, पण लक्षात ठेवा तुमच्या लक्षात काही राहत नाही. सांगितलेलं तुम्ही नेहमी विसरता, भोळे आहात तुम्ही. प्रत्येकाला तसं ऐकायला लागतं. साधी भाजीवाली सुद्धा तुम्हाला फसवते. असं घरात सुद्धा भांडण असतं. तसं तुम्हाला सगळे फसवतात हो, तुम्ही भोळे आहात हो. त्याच्यामुळे सांगते ते ऐका. शनीकडे जा, तिकडे जाऊन तह करा आणि तो तह जर अयशस्वी झाला तर तो मला आधी कळला पाहिजे. शनीने जर नाही म्हटलं तर तिकडूनच मला कळलं पाहिजे. मी झोपडी जाळून टाकणार, मी शनीला झोपडी जाळू देणार नाही.
सदन हे जाळून दी शनी देवासने, सदन हे जाळून दी. दशावतार महोत्सव आहे ना, त्याच्यामुळे दशावतार सदन हे जाळून दी शनी देवासने, सदन हे जाळून दी. हे असं वाजलं पाहिजे. सदन हे जाळून दी शनी देवासमी, सदन हे जाळून दी शनी देवास, सदन हे आमचे स्वयंताने, सदन हे जाळून स्वयंताने, सदन हे जाळून दी शनी देव, सदन हे जाळून दी शनी देवासमी, सदन हे आमचे स्वयंताने, सदन हे आमचे स्वयंताने नमी, सदन हे जाळून दी, सदन हे जाळून दी, सदन हे. सदन मी माझं घर दुसऱ्याला झाडायला द्यायची नाही. तह अयशस्वी झाला तर मी माझं घर पेटवून देणार आधी, तुम्ही यायच्या अगोदर. म्हणलं ठीक आहे, पण तुला कसं कळणार? म्हणाले ह्या डमरू घ्या. डमरू बांधून दिलाय, 7 आवरणं वरती घातली आहेत आणि कमरेला बांधून दिला डमरू. वाजवू नका, लक्षात घ्या. जर तह यशस्वी झाला तर डमरू वाजवायचा नाही. जर अयशस्वी झाला, जर शनी म्हणाला की मी नाही ऐकणार किंवा मी माझी ती वाटच आहे वगैरे वगैरे, शनी कसलं काय ऐकत नाही. मी बघतो काय ते नाही, बघतो नाही ऐकलं तर मला आधी कळलं पाहिजे. त्याच्यामुळे डमरू न वाजवता घरी यायचं. तर म्हणे ठीक आहे, जातो. महादेवच ते एकटे जातात थोडेच, सगळा लवाजमा घेऊन निघाले. त्रिशूळ डमरू घेतला करी, आरूढ झाले प्रभू नंदीवरी. त्रिशूळ डमरू घेतला करी, आरूढ झाले प्रभू नंदीवरी. जटा बांधल्या दीर्घ शिरावरी, गणसारे घेतले बरोबर. त्रिशूळ डमरू घेतला करी, आरूढ झाले प्रभू नंदीवरी. जटा बांधल्या दीर्घ शिरावरी, गणसारे घेतले बरोबर. शोभे रुद्राक्षांची, माळा शोभे रुद्राक्षांची. व्याघ्रांबर शोभते कटी, व्याघ्रांबर शोभते कटी. भुजंग शोभे अंगावरती, भुजंग खेळे अंगावरती. त्रिशूळ डमरू घेतला करी, आरूढ झाले प्रभू नंदीवरी. जटा बांधिल्या दीर्घ शिरावरी, गणसारे घेतले, गणसारे घेतले बरोबर, गणसारे घेतले. सगळे गण घेऊन, सगळं सैन्य घेऊन भगवान महादेव निघाले आहेत. आणि तो सगळं धुरळा उडवत सैन्य येतंय. हे कोणाला कळलं? शनिदेवाला कळलं. संहाराची देवता माझ्या दरबारामध्ये येते म्हटल्यानंतर शनी अर्धा गारठला. उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा थंडच झाला तो. इतका सगळ्यांना घाबरणारा तो शनी, भल्या भल्यांना थरकाप उडवणारा तो भल्या भल्यांचा शनी घाबरला. देवता संहाराची भगवान महादेव येत आहेत म्हटल्यानंतर द्वारावर म्हणजे वेशीवर गेला आणि वेशीवर जाऊन उभा राहिला हात जोडून. पाठीमागे पायघड्या घातल्या आहेत, सगळ्या फुलं वाटेत सगळी आहेत आणि पायघड्या घालून उलटा चाललाय. भगवान महादेवांना दरबारात घेऊन, आपल्या दरबारात नेऊन, आपल्या आसनावर नेऊन उच्चासनावर बसवलं. समोर हात जोडून उभे राहिले आहेत आणि सांगतायत, शनिदेव भगवान महादेवांना पूजिले सन्माने, पूजिले सन्माने, पूजिले सन्माने, पूजिले सन्माने, पूजिले सन्माने. महादेवासी शनिदेवाने, महादेवासी शनिदेवाने पूजिले
सन्माने पूजिले सन्माने. सेवा करणे कवण न जाणे, सेवा करणे कवण न जाणे, पूजिले सन्माने पूजिले सन्माने पूजिले सन्माने सन्माने सन्माने. भगवान महादेवांची पूजा केली आणि हात जोडून समोर उभे आहेत. आणि भगवान महादेव भोळे ते म्हणाले, शनिदेवा अरे तुझ्याकडे एक काम होतं म्हणून आलो होतो. हा असा वाकून उभा होता शनी, तो सरळ ताठ उभा झाला. म्हणाला महादेवांचं काम माझ्याकडे आहे, मी उगाचच घाबरलो. म्हणाले त्यांचं काम आहे तर मी कशाला घाबरायचं, हा ताट वर आहे, बोला म्हणाला. बोला म्हटल्यानंतर भगवान महादेव म्हणतात, मी म्हणजे पार्वतीने एक झोपडी बांधली आहे आणि नारद म्हणतोय की झोपडी तुझ्या वाटेत आहे म्हणे, त्याच्यामुळे तिकडून जरा जाऊ नकोस, तुझा मार्ग बदल. एवढं करशील की नाही? देवा करेन. तुला काय हवं ते आत्ता मागून घे म्हणाले. तुला काय हवं ते आत्ता मागून घे, पुन्हा मागून कटकट करू नकोस माझ्याशी. एकदा जागा सोडली ती सोडली, पुन्हा नाही. म्हणाले ठीक आहे. माझी म्हणाले एकच इच्छा आहे, आता माझ्या दरबारात तुम्ही आलाच आहात ना, मी वाट बदलतो, मी तुमच्या झोपडीकडे बघणार सुद्धा नाही. फक्त आता दरबारामध्ये आलात तर एवढंच आहे की भगवान महादेवांचं तांडव नृत्य भल्या भल्यानं बघायला मिळत नाही हो. आज अनायासे आलाच आहात तर एक प्रोग्राम होऊन जाऊ दे. हां, इतके चांगले कलाकार आहेत तर. म्हणाले कलाकार आहेत, सगळे आलेच आहेत, वादक आहेत, गायक आहेत, मग नृत्य होऊ द्या, तांडव नृत्य होऊ द्या. आता भगवान महादेव ते नृत्य करायचं म्हटल्यानंतर लगेच तयार हो, पण नृत्य करायचं म्हटल्यानंतर वाद्य पाहिजे. आणि तिकडे अट काय घातली होती, डमरू वाजवायचा नाही. आता भगवान महादेव असते ते नृत्य करायला उभे राहिले आणि नृत्य सुरू झालं हो. आणि काय झालं, ती 7 आवरणं कधी सुटली आणि तो डमरू कधी वाजला भगवान महादेवांच्या लक्षातच आलं नाही. सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू बाजे, सोहम सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू बाजे. उसके स्वर तालों पे, उसके स्वर तालों पे, उसके स्वर तालों. सुखकारक झूले पर, सुखकारक झूले पर, झूम रहे सरिता सर, झूम रहे सरिता सर. भुवनत्रय गाजे गाजे गाजे. सोहम हर सोहम हर डमरू बाजे, सोहम डमरू ओंकार नाद, डमरू
सोहम हर डमरू तो डमरू कधी वाजला महादेवांना सवयीचा दोष. आमच्या शाळेच्या समोर एक मिलिटरीमन राहायचे हो, मिलिटरीमन, आणि त्यांना 15 वर्षांनी रिटायर होऊन आले होते. आणि माणगावच्या त्या तिठ्यावर ते दूध घ्यायला गेले. सकाळीच दूध घेऊन येत आहेत हातातून, दुधाचं भांडं आहे हातात, असं घेऊन चालले आहेत. आणि आमच्या ग्राउंडवर परेड सुरू होती. म्हणजे दर शनिवारी सगळ्या मुलांना परेड चालते ना. मग ते आमचे शिक्षक फिजिकल टीचर जे आहेत ना, ते ऑर्डर कशी देतात मिलिटरीसारखी, परेड. ते सावधान म्हटल्यानंतर ते डायरेक्ट त्या भांड्यासकटच सावधान झाले तिथल्या तिथे. सवय 15 वर्षाची. तसं ह्यांना ते वाजवण्याची सवय ना. ते वाजलं केव्हा त्यांना कळलंच नाही आणि सगळा गोंधळ झाला. पार्वतीने सांगितलं होतं की डमरू वाजवू नका, तह यशस्वी झाला तर. आणि ह्याने डमरू वाजल्याबरोबर त्या डमरूचा नाद सगळ्या त्रिभुवनात पसरला. आणि ऐकुनिया डमरू ध्वनी, ऐकुनिया डमरू ध्वनी, पेटवी पर्णकुटी भवानी, झणी भडकला अग्नी, भस्मसात झाली देखता देखता. झोपडी ती जळायला किती वेळ लागतो? चिमूटभर राख झाली झोपडीची. आणि तिकडून महादेव आनंदात, पार्वती जिंकलो, आता तुझ्या झोपडीकडे कोण ढुंकूनही बघणार नाही, आता तू आणि मी झोपडीमध्ये आनंदाने राहूया. म्हणून येऊन उभे राहिलेत पार्वतीच्या समोर. पार्वती डोक्याला हात लावून बसली आहे. पार्वती देवी म्हणते, झोपडी कुठे आहे? म्हटले हे काय राख झाली. ती राख झाली, कोणी जाळली मला सांग? कोणी काय? मीच जाळली. अरे तू कशाला जाळलीस? म्हणाले तह यशस्वी करून आलोय मी. म्हणाले तह यशस्वी केलात हे बरोबर आहे, परंतु तुम्ही डमरू का वाजवलात? डमरू कुठे वाजवला? म्हणाले हां. म्हणाले बरोबर, तिथे नृत्य केलं, त्याच्या डमरू कधी वाजला कळलाच नाही, त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला. थोडक्यात काय, प्रारब्धात घरच नाही हो. भगवान महादेवांच्या प्रारब्धात घर नाही आहे, कारण घरात राहायचंच नाही आहे त्याने. अनिकेत त्याचं नाव. म्हणजे घर, निकेतन म्हणजे घर. ज्याला घर नाही तो अनिकेत. पिनाक फणी बालेंदू भस्म मंदाकिनी ऋता, पवर्ग रचिता मूर्तीर अपवर्ग प्रदायिनी असं म्हटलंय. प फ ब भ म अशी पची बाराखडी आहे ती. पिनाक फणी बालेंदू भस्म मंदाकिनी ऋता असा तो पची बाराखडी असला. पवर्ग रचिता जरी असला तरी सुद्धा अपवर्ग मोक्ष प्राप्ती करून देणारा असा तो देव आहे. पण या देवाला हे घरामध्ये राहायचं सौख्य नाही आहे, त्याच्या प्रारब्धात घर नाही. म्हणून ते 2 वेळा जळून, एकदा चांगलं बांधलेलं गेलं, हे जळून गेलं. थोडक्यात काय, मनुष्याला सुद्धा जसं प्रारब्ध त्रास देतं, प्रारब्धात जे आहे तेच मिळतं, तसं देवादिकांना सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. अशी ही 60 उत्तरीची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण केली. महोत्सव मुख्य दशावतार महोत्सव आहे, त्याच्यामध्ये सगळे कला आहेत. म्हणून आख्यानसुद्धा घेताना दशावताराला साधेसं जरा घेतलं. त्याच्यामुळे या सगळ्यांनी, या दशावतार चालक मालक संघाने फार चांगला 3 दिवसाचा हा महोत्सव आयोजिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक असंख्य लाखो संख्येने लोक तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. आणि तो द्यावा अशी त्या भगवान महादेवांजवळ आणि परमेश्वरावर प्रार्थना करतो, गणपतीवर प्रार्थना करतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. इतकंसुद्धा दुःख कोणाला देऊ नकोस असं त्या भगवान महादेवाकडे आणि देवाकडे प्रार्थना करतो. आणि प्रारब्धेची हो
पावे दुःख प्रारब्धेची पावे दुःख प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय सुख सोस करीसी वाया सोस करीसी वाया भजमना पंढरी राया पंढरी राया पंढरी राया प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची 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 होय सुख पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज